नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पोलीस भरती 2026 मध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत. या व्हिडिओत मी अशा काही ट्रिक्स सांगणार आहे, ज्या परीक्षेत तुमचा वेळ वाचवतील. चला तर मग जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय बघा इथे. एका देवालयाला काही पायऱ्या आहेत. एका देवालयाला काही पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीच्या क्रमांका इतके फुले ठेवायचे आहेत. जर एकूण 210 फुले लागली असतील तर त्या देवालयाला एकूण किती पायऱ्या आहेत? तर हा पायऱ्यांचा प्रश्न आहे. हा पायऱ्या आणि फुले म्हणजे आपण या मंदिराच्या जर त्या पायऱ्या असतील, पहिली पायरी असेल तर एक फूल ठेवणार आहे आपण, दुसरी पायरी असेल तर 2 ठेवणार आहे, तिसरी पायरीला 3 फुले ठेवणार आहे. अशाप्रमाणे किती पायऱ्या असतील, त्या देवालयाला किती पायऱ्या असतील असा प्रश्न आहे. तर इथे आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. सूत्र काय आहे बघा. n+1 डिवायडेड बाय 2 आणि हे n+1 n काय असणार आहेत? पायऱ्या असणार आहेत. फुले काढण्याचं सूत्र आहे हे. तर n किती असणार आहे आपल्याला ते काढायचं आहे. n+1 डिवायडेड बाय 2 आणि फुले किती आहेत? एकूण 210 फुले काय झालेली आहेत? लागलेली आहेत. 210 गुणिले 2 करायचं. 210 गुणिले 2 n+1 किती होईल? 420 होईल. अशा कोणत्या 2 क्रमवार संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 420 आहे तो बघायचा. त्यासाठी काय करायचं, 420चे काय करायचे? अवयव पाडायचे. बे दोन्ही 4, बे एके बे 0, बे एके बे, बे पंचे 10, 5 दोन्ही 10, 5 एके 5, 10 20 झाला आणि 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20. हे 20 आणि 21 या क्रमवार संख्या आहेत. 20 गुणिले 21 काय होईल? 420. म्हणजेच इथं n काय आला? n आला आपला 20. म्हणजेच त्या देवालयाला एकूण 20 पायऱ्या असतील. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. सध्या परीक्षेमध्ये असे ट्रिकी क्वेश्चन विचारले जात आहेत. शेवटचा प्रश्न सर्वात कठीण आहे या व्हिडिओमधला, जो वारंवार परीक्षेत विचारला जातो, तो नक्की पहा. चला वळूया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 140 मीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ एका आयताकृती मैदाना एवढे आहे, ज्याच्या बाजूचे गुणोत्तर 11:7 आहे. तर आयताची परिमिती किती? आता हा प्रश्न थोडा मोठा आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे हा. कठीण प्रश्न शेवटी सोडवा, कारण ते तुमचा वेळ खाऊन सोपे प्रश्न राहून जातील. ओके, तर बघूया. असे प्रश्न आपण काय करायचे? शेवटी ठेवायचे. इथे काय सांगितलंय? एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 140 मीटर आहे. आता ही वर्तुळाकृती अशी बाग आहे, त्याचा व्यास दिलाय त्याने किती? 140. याची त्रिज्या काढायची आणि त्रिज्या किती येणार? 70 मीटर त्रिज्या येईल. त्याचे क्षेत्रफळ, आता वर्तुळाचे क्षेत्रफळ हे आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ, म्हणजे ते आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे? या वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? वर्तुळा पाय आर स्क्वेअर हा त्याचा काय आहे? फॉर्म्युला आहे. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येणार? पाय 22/7. आर किती आपल्याला मिळाला? 70 गुणिले 70. म्हणजेच उत्तर काय येईल? 220 गुणिले 70, 15,400 चौरस मीटर काय असेल? या वर्तुळाचे क्षेत्रफळ असेल. आता आयताचे क्षेत्रफळ काय असणार आहे? आयताचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? त्याने काय सांगितलंय? आयताचे क्षेत्रफळ त्या वर्तुळाकृती बागेच्या क्षेत्रफळा इतके आहे. म्हणजे त्या आयताचे क्षेत्रफळ काय असणार आहे? लांबी गुणिले रुंदी असणार आहे. लांबी गुणिले रुंदी. आता आयताचे क्षेत्रफळ काय येणार आहे? क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 15,400, कारण ते वर्तुळाचे क्षेत्रफळ एवढे असणार आहे. आता लांबी रुंदी डायरेक्टली त्यांनी दिलेली नाही, त्यांनी त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. बाजूंचं काय दिलेलं आहे? गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजेच काय? लांबी किती असेल? 11x घेऊया इथं आणि रुंदी किती घेऊया? 7x. आता काय करूया? x काढायचं आपल्याला इथे. तर 15400 डिवाइड काय करूया? 11 × 7 आणि हे एक्सचं काय होईल? स्क्वेअर होईल. एक्स स्क्वेअर बरोबर काय येईल? 15400 डिवायडेड बाय 11 × 7.
तर 11 एके 11, 11 चोक 44, 7 दोन्ही 14, 0 0 म्हणजे एक्स स्क्वेअर काय आला 200 आला. म्हणजेच आपण काय करू शकतोय 200 कसं लिहू शकतोय 100 इंटू 2 लिहू शकतोय. एक्स स्क्वेअर बरोबर 100 इंटू 2. आता एक्स स्क्वेअरचं काय घेऊया आपण वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेतल्यानंतर एक्स स्क्वेअरचं काय होईल एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ ज्यावेळी घेतोय त्यावेळी काय होईल एक्स स्क्वेअर हे रूट निघून जाईल. राहील का इथं एक्स राहील. आता 100चं वर्गमूळ काय येईल 10 येईल जे आपण बाहेर घेतोय आणि √2 आत असाच राहील. म्हणजेच एक्स आपल्याला काय आलं 10 √2 आलं. म्हणजेच बाजू आपल्याकडे काय आहेत 11x आणि 7x म्हणजेच काय येईल 11 इंटू 10√2 आणि 7 इंटू √2 या काय असतील आयताच्या बाजू असतील. आता त्याची आयताची परिमितीचा फॉर्म्युला काय आयताची परिमिती 2l + b हा काय असेल त्याचा फॉर्म्युला आहे. 2l किती आहे आपलं 11 इंटू 10√2 म्हणजे किती 110√2 घेऊया प्लस हे 7 गुणुले 10 70√2 घेऊया. म्हणजे 2 इंटू आता हे 180√2 होईल. म्हणजेच उत्तर काय आपलं येईल 180 गुणिले 2 किती होईल 360√2 आपलं उत्तर असेल. ही काय असेल आयताची परिमिती असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 134चा 32वा घात या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता यामध्ये एक छोटी ट्रिक आहे बघा. घातांक किती आहे याचा 32 आहे. डिवाइड करायचं 4नी. जर इथं 135चा 32वा घात असता तरी आपण काय केलं असतं 32 डिवायडेड बाय 4च केलं असतं. आता इथे भागाकार येईल 8 येईल. बाकी काय येईल 0 येईल. आता आपण पाहिलेलं आहे. बाकी जर 1 आली तर आपण काय करतोय 4⁻1 करतोय म्हणजे 4 इथला घेतोय आणि 1 करतोय. आता इथे बाकी काय आहे 0 आहे. त्यावेळी काय करायची बाकी 4 समजायची आणि 4 एकक स्थानचा अंक कोणता आहे 4 आणि बाकी काय 4 समजून याचं उत्तर काढायचं. 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 तर 4 इंटू 4 किती 16 इंटू 16 होणार. 6 इंटू 6 काय होईल 6 गुणिले 6 काय होणार 36 होणार म्हणजे 6 लास्टला येणार. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बी. ही शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच 135⁻33 या संख्येचा एकक स्थानचा अंक शोधा हा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर कळवू शकता. चला तर वळूया पुढच्या प्रश्नाला. 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 तर 4 इंटू 4 किती 16 इंटू 16 होणार. 6 इंटू 6 काय होणार 36 होणार म्हणजे 6 लास्टला येणार. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बी. ही शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन नंबर 4चा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. 135⁻33 या संख्येचा एकक स्थानचा अंक शोधा हा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर कळवू शकता. चला तर वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 5 एका मिश्रणात स्पिरिट व पाणी 3:2 प्रमाणात आहेत. जर त्यात पाण्यापेक्षा स्पिरिट 3 लिटर जास्त असल्यास या मिश्रणात स्पिरिट किती लिटर असेल. पाणी यांचे प्रमाण किती आहे 3:2. आता यात पाण्यापेक्षा स्पिरिट 3 लिटर जास्त आहे म्हणजे आता वजाबाकी करूया. 3 + 2 काय होईल 1. 1 म्हणजे 3 लिटर लिहू शकतोय आपण. किती आहे 3. 3 लाच किती 1 प्रमाण असेल तर 3 लिटर तर 3 म्हणजे किती आपण असं लिहू शकतो 3 गुणिले 3 म्हणजे 9 लिटर काय असेल स्पिरिट असेल. क्रमांक 6 राजू एक काम 10 दिवसात करतो, विकी 12 दिवसात करतो व टिंकू 15 दिवसात करतो. हे तिघे ते काम सोबत सुरू करतात पण विकी 2 दिवसात काम सोडतो. तर उरलेले काम राजू व टिंकू किती दिवसात संपवतील. आता आपल्याला पहिला काय करायचं आहे 1 दिवसाचं काम काढायचं आहे. आता राजू काय करतोय राजू 10 दिवसात काम करतो म्हणजे एक काम तो 10 दिवसात करतो. म्हणजेच एका दिवसाचं राजूचं काम काय निघेल 1/10.
एका दिवसाचं काय करणार, तो 10 भागातलं एक काम पूर्ण करणार एका दिवसाचं. तसेच एका दिवसाचं विकीचं काम 1 दिवसाचं काय असणार आहे 1/12 आणि टिंकूचं एका दिवसाचं काम काय असणार आहे 1/15. आता हे तिघांचं एका दिवसाचं काम झालं. आता एका दिवसाचं तिघांचं मिळून काम काय होणार आहे 1 + 10. तिघे एकत्र जर काम करतील तर त्या दिवशी ते किती काम करणार आहेत ते बघूया. आता हे काय करायचं, एक लसावी घ्यायचा, 60 यांचं लसावी येणार म्हणजे 60 × 1/10 + 60 × 1/12 + 60 × 1/15 म्हणजे काय आलं 6 + /60 ने मल्टिप्लाय करतोय, 60 आपल्याला डिवाइड करावं लागणार. 5 + 4 /60 म्हणजे काय झालं 15 / 16 1/4 काय 1/4 एवढं काम काय करतील ते एका दिवसात पूर्ण करतील. आता हे तिघे ते काम सोबत सुरू करतात पण विकी 2 दिवसात काम सोडतो. म्हणजे आता 2 दिवसाचं त्या तिघांचं काम 2 दिवसाचं काम किती असणार आहे काम तिघांचं 1/4 × 2 होईल. 2 दिवसाचं काम काय होईल 1/2 म्हणजे हाफ एवढं काम त्यांनी काय केलेलं असणार आहे पूर्ण केलेलं असणार आहे. शिल्लक राहिलेले काम काय असणार आहे, शिल्लक राहिलेले काम जे कुणाला पूर्ण करायचं आहे राजू आणि टिंकूला, कारण विकी 2 दिवसांनी सोडून गेलाय. आता शिल्लक राहिलेलं काम 1/1 - 1/2 काय होईल 1/2 म्हणजे 1 मधून हाफ गेला, हाफ शिल्लक राहिला. आता फॉर्म्युला एक आहे, दिवस कसे काढायचे किती दिवसात संपेल काम भागिले काय असणार आहे. आता कोण काम करणार आहे त्यांची इफिशियन्सी, ही जी काय आहे त्यांची इफिशियन्सी आहे. आता काम किती राहिलं आहे हाफ शिल्लक राहिलं आहे. इफिशियन्सी कोण काम करणार आहे राजू आणि टिंकू म्हणजे 1/10 + 1/15. तर हे आपण सोडवूया 1/2 तिरकस गुणाकार करूया 15 + 10 / 150. आता 150 डिवायडेड बाय काय होईल हे 25 गुणुले 1/2. 25 सख 150 बेत्रिक 6 म्हणजे 3 दिवसात काय होईल ते दोघे ते काम पूर्ण करतील. राजू आणि टिंकू राहिलेले काम 3 दिवसात पूर्ण करतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.